नमस्कार. आपणा सर्वांचे अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलवर आजचे पंचांग या भागात पुन्हा एकदा स्वागत. जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी कृपया अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. आपलं ज्ञान आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा. आपलं ज्ञान, कीर्ती आणि सुख वृद्धिंगत होत जावो. आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हॅपी अॅनिव्हर्सरी. तसेच आजचा दिवस आपणा सर्वांचा चांगला जावो. 10 एप्रिल हा भावंड दिन असतो. भावंड दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 10 एप्रिल हा होमिओपॅथी जागतिक होमिओपॅथी दिन म्हणूनही साजरा करण्यात येतो. होमिओपॅथी औषधाला जोड विज्ञानाची उत्तम हमी, सुदृढ आरोग्याची. जागतिक होमिओपॅथी दिन सर्वांना हार्दिक शुभेच्छा. होमिओपॅथीचे संस्थापक हॅनिमन यांचा जयंतीनिमित्त दरवर्षी 10 एप्रिल जागतिक होमिओपॅथी दिन साजरा केला जातो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 10 एप्रिल हा दिवस श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन अ, मानला जातो. श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटचे स्वामी म्हणूनही ओळखले जातात. दत्तात्रय परंपरेचे भारतीय मराठी संत, आध्यात्मिक गुरु होते. कर्नाटक आणि महाराष्ट्रासह भारतातील विविध राज्यांमध्ये ते प्रसिद्ध आध्यात्मिक व्यक्तिमत्व आहेत. ते 19व्या शतकात 1858 ते 1878 या काळात होते. श्री स्वामी समर्थांनी संपूर्ण भारतीय उपखंडात प्रवास केला आणि अखेरीस सध्याच्या महाराष्ट्रातील अक्कलकोट या गावी त्यांचा निवास होता. सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 1856 मध्ये ते बुधवारी अक्कलकोट येथे आले असे मानले जाते. त्यांनी अक्कलकोट येथे जवळपास 22 वर्ष वास्तव्य केले. त्याचे पालकत्व आणि मूळ अस्पष्ट राहिले. पौराणिक कथेनुसार एकदा एका शिष्याने स्वामींना त्यांच्या जन्माविषयी प्रश्न विचारला. तेव्हा स्वामींनी उत्तर दिले की ते वटवृक्षापासून झाले आहेत. दुसऱ्या प्रसंगी स्वामींनी सांगितले होते की त्यांचे पूर्वीचे नाव नृसिंह भान होते. श्री स्वामी समर्थ महाराज यांनी 1878 मध्ये आपली नश्वर कुंडली सोडली, परंतु त्यांचा वारसा जगभरातील लोकांना प्रेरणा आणि मार्गदर्शन करत आहे. त्यांची शिकवण आणि आध्यात्मिक शक्ती त्यांच्या अनुयायांकडून शिकवल्या जात आहेत आणि त्यांचे पालन केले जात आहे. आणि अक्कलकोट मधील त्यांचा आश्रम अनेक भक्तांसाठी तीर्थक्षेत्र आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे सर्व शक्तिमान भगवान दत्तात्रयाचे चौथे शारीरिक स्वरूपातील तिसरे अवतार मानले जातात. ते नरसिंह सरस्वती यांचा पुनर्जन्म असल्याचेही मानले जाते. स्वामी समर्थाचे स्मरण करणारा एक सामान्य मंत्र ओम अभय दत्त श्री स्वामी समर्थाय नमः म्हणून वाचला जातो. श्री गुरुलीलामृत नावाने ओळखले जाणारे त्यांचे चरित्र संत वामनभाऊ महाराज यांनी लिहिले होते. उत्सव साजरा करूया ईदचा, जो घेऊन आला क्षण आनंदाचा. रमजान ईद सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ईद उल फितर म्हणजे रमजान ईद आज साजरी होणार आहे. मुस्लिम धर्मात रमजान महिना अत्यंत पवित्र मानला जातो. रमजान ईदच्या दिवशी चंद्र दर्शनाला अत्यंत महत्त्व आहे. चंद्राचे दर्शन झाल्यानंतरच जगभरात ईद साजरी केली जाते. रमजान महिन्यातच इस्लामचे ग्रंथ असलेले कुराण अवतरित झाले अशी मुस्लिम बांधवांची श्रद्धा आहे. आज चैत्र नवरात्रीचा तिसरा दिवस. गुरुवार नवरात्रीचा दिवस तिसरा. माँ चंद्रघंटा देवीचे नाव आणि रंग राखाडी. आजचे पंचांग. पंचांग म्हणजे काय? तर वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण या 5 मुख्य अंगांविषयी इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगामध्ये दिलेली असते. शुभ वेळ ठरविण्यासाठी, धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते. वैयक्तिक आणि सामुदायिक हेतूसाठी व्यक्ती, ज्योतिष पुजारी आणि धार्मिक संस्थाने यांचा मोठ्या प्रमाणावर सल्ला घेतला जातो. दिनांक 11 एप्रिल 2024, दिन गुरुवार, शक संवत 1946, शुभकृत विक्रम संवत 2081 पिंगल, मास चैत्र, पक्ष शुक्ल, चंद्र राशी मेष, सकाळी 8:40 तिथी तृतीया दुपारी 3:03 नक्षत्र कृत्तिका सकाळी 1:38 12 एप्रिल. योग प्रीती करण गर. सूर्योदय सकाळी 6:24 तर सूर्यास्त संध्याकाळी 6:54. चंद्रोदय सकाळी 8:10 तर चंद्रास्त 9:49 रात्री.
शुभ समय ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:52 तर 5:38 अभिजित मुहूर्त 12:14 ते 1 वाजून दुपारी 1:05 अशुभ समय राहू काळ 2:13 तर दुपारी 3:47 यमगंड सकाळी 6:24 ते सकाळी 7:58 एवढे बोलून मी माझा हा भाग इथेच संपवितो. ज्यांना हा भाग आवडला असेल त्यांनी कृपया लाईक करावे, शेअर करावे आणि ज्यांनी अजून देखील अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले, त्यांनी कृपया सबस्क्राईब करावे. ही विनंती. धन्यवाद.